केअरटेकर भाग 64. आरव चिडून गॅलरीमध्ये गेलेला असतो. त्याच्या कपाळावर आठ्या, डोळ्यात राग. इकडे मीरा रूममध्ये एकटीच बसलेली असते, हातातल्या उशीला घट्ट धरलेली. तिचं मन धास्तावलेलं. त्याच्या रागाचा तिला परिचय होताच, पण आज काही वेगळंच तिला जाणवत होतं. आरवला रागवलेलं बघून मीरा मनातच विचार करते, बापरे, या दहशतवादी माणसाला आज खूपच राग आलाय. मागच्या वेळेसही असाच आला होता राग. मी सॉरी म्हणतच होते, पण मागच्या वेळी काही उपयोग तसा झालाच नाही. मग आता काय करू मी? काहीतरी वेगळं करावं लागेल. त्यांच्या मनातला वणवा शांत करायला काहीतरी मला केलंच पाहिजे. ती विचार करत हळूहळू उठते. चालत गॅलरीपर्यंत येते. आरव एका कोपऱ्यात उभा मोबाईलमध्ये काहीतरी बघतोय. चेहरा अजूनही कठोर, भावहीन. ती त्याच्याजवळ थांबते. थोडा वेळ शांत उभी राहते आणि मग हळूवार आवाजात म्हणते, सर, काय करताय तुम्ही इथे? आज चला ना तुम्ही. बघा ना, दुपारचं ऊन पण किती आलं आहे. आज चला ना प्लीज. मीराचं बोलणं ऐकून आरव काहीच प्रतिक्रिया देत नाही. नजरेचा एक कटाक्षही टाकत नाही. तो फक्त मोबाईलकडे बघत हळूहळू आत जातो आणि सरळ तो जाऊन बेडवरती बसतो. आरव बेडवर शांतपणे बसलेला असतो. मीरा त्याच्या शेजारी येऊन थोडी वेळ गप्प बसते. मग हळूवार आवाजात बोलते, सर ऐका ना, मी काय म्हणत होते, आपण फिरायला जाऊया का आज? तुम्हीसुद्धा निवांत दिसताय आज. क्लायंट्स वगैरे नाहीत वाटतं, म्हणून वाटलं. तुम्ही म्हणाला होतात ना, सिंगापूर रात्री खूप सुंदर दिसतं, तर आपण जाऊया का संध्याकाळी? ती थोडं थांबते, पण आरव शांत. न नकार न होकार, फक्त गप्प. मीरा त्याच्याकडे बघते, थोडी नाराजगीनेच. ती अजून थोडीशी पुढे सरकते, अगदी जवळ त्याच्याच येते. आता दोघांमध्ये केवळ काही इंचाचं अंतर असतं. मीरा थोड्या आवर्जाने पण गोड आवाजात बोलते, सर सांगा ना, जाऊया का? मी पटकन आवरते. नाहीतर तुम्हीच सांगा ना, मी कोणता ड्रेस घालू? मीराचे बोलणे ऐकून आरव तिरकस नजरेने तिच्याकडे पाहतो. माझी काय गरज आहे तुला? तसे तू एकटी बाहेर जाऊ शकतेस ना, तो बोलतो आणि एकदम बेडवरून उठतो आणि परत जाऊन सोफ्यावरती बसतो. आरवचे बोलणे ऐकून मीरा काही क्षण स्तब्ध. तिच्या चेहऱ्यावर एकदम धक्का बसल्यासारखे भाव होते, पण लगेचच ती स्वतःला सावरते. त्याच्याकडे पाहतच हळूच बेडवरून उठते. आरवच्या शेजारी जाऊन बसते. काही वेळ काहीच न बोलता त्यांच्या चेहऱ्याकडे बघते. मग संथ आवाजात ती म्हणते, बरं, फिरायला जायचं राहू दे, आणि मी एकटीसुद्धा नाही जाणार. मी एकटी जाऊन काय करणार ना, तुमच्याशिवाय काहीही छान वाटत नाही ना. आरव कोणतीही प्रतिक्रिया नाही. मोबाईल स्क्रोल करणं त्याचं सुरूच होतं. मीरा थोडं पुढे सरकते आणि खेळकं सुरात पुन्हा बोलते, मग असं करूया ना सर, आपण काहीतरी गेम खेळूया का रूममध्येच? कारण ना, तुम्हीसुद्धा काही काम करताय ना मी, आणि बसून बसून बोर होतं आहे ना. तुम्हाला माहिती आहे, माझ्या मोबाईलमध्ये ना लुडो गेमचं ॲप आहे. चला ना, आपण लुडो खेळू. आणि बघा, मी जिंकले तर मी जे सांगेल ते तुम्ही करायचं. चालेल का तुम्हाला? आरव एकदम मोबाईलवरून नजर वर करतो. नजरेत थोडा त्रास, थोडा वैताग होता. आरव रागाने कडक आवाजात मीराकडे बघतो आणि धारदार शब्दातच बोलतो, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मी बिझी आहे दिसत नाही का? तुला जर बोर होत असेल तर तू बाहेर जाऊन फिरू शकतेस, मला काही सांगू नकोस. आणि तसंही केलंच होतंस ना तू आज सकाळी तसंच. माझी परवानगी का लागते मग तुला? जा ना. तो उठतो, बेडवर परत जातो, उशीने ठेवतो आणि टेकून शांतपणे मोबाईल बघत राहतो. ती हळूवार उभी राहते आणि शांतपणे त्याच्या जवळ येऊन बसते. आरव त्या स्थितीत मान वळवत नाही, फक्त समोर बघत राहतो. मीरा हळू आवाजात थोडं थरथरतच बोलते, सर, परत एकदा मी तुम्हाला सॉरी बोलते. खरंच, आय एम रिअली सॉरी. ती थोडी थांबते. माझी चूक होती सर. मला खरंच तुम्हाला सांगून जायला हवं होतं. कमीत कमी माझा फोन तरी मी घेऊन जायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला कळलं असतं ना मी कुठे गेले, का गेले. घाई गडबडीत ना खरंच मला काही सुचलं नाही, मी तशीच गेले. ती त्याच्याकडे बघते. त्याचा चेहरा अजूनही कठोर,
पण डोळ्यात काहीतरी हलतंय, स्पष्ट जाणवते असं तिला वाटत होतं. मीरा तिची नजर खाली घालतच बोलते, पण आता प्लीज सर, नका ना असं गप्प राहू, नका ना असं दूर हो, माझ्याशी बोला ना पुन्हा. आरव काहीही न बोलता बेडवरती आडवा पडतो, मोबाईल बाजूला ठेवतो आणि डोळे मिटतो. तो खरं तर झोपलेला नव्हता, फक्त तिला इग्नोर करत होता मुद्दाम. मीराला हे जाणवलं होतं, त्याचा शांत चेहरा पण आतून उठलेली खळबळ. तिला समजत होतं तो रागावलेला आहे, पण खरं तर जास्त दुखावलेला आहे. मीरा मुसमुसत गॅलरीत जाते. मीरा एकटीच गॅलरीत उभी होती, हात घट्ट छातीवर दुमटलेले, डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण ओठ मात्र शांत होते. मुसमुसाटीच ही लपवत होती. ती गप्प होती, पण मनात विचारांचं वादळ चालू होतं. मीरा मनाशीच विचार करते, आज सकाळीच त्यांनी मला प्रेम बोलून दाखवलं. माझं नाव त्यांच्या ओठांवर पहिल्यांदा प्रेमाने ऐकलं, आणि आता तेच ओठ आज गप्प आहेत, फक्त शांततेनं मला दूर करत आहेत. तेवढ्यात इकडे आरवही बेडवरती शांत पडलेला असतो. डोळे मिटलेले असले तरीही मन मात्र त्याचं जागं असतं. त्यालासुद्धा माहिती होतं मीरा गॅलरीत रडत उभी आहे. तो चिडलेला आहे, तो बोलत नाही म्हणून ती खूप दुःखी आहे, पण त्याला स्वतःला सावरता येत नव्हतं. इकडे आरवसुद्धा मनामध्ये विचार करत होता, मीरा, माझ्या आयुष्यात इतकं जवळ कोणीच नव्हतं, आणि तू हळूहळू इतकी जवळ आलीस की आता 1 मिनिटसुद्धा तू न सांगता दूर गेलीस. तर मी पूर्णपणे कोसळलो होतो. तो डोळे मिटून पुन्हा एकदा स्वतःवर ताबा मिळवायचा प्रयत्न करतो. ती कोणासाठी शर्ट घ्यायला होती? माझ्यासाठी की आणखीन कोणासाठी, आणि का? हा प्रश्न त्याच्या मनात खोलवर घुसलेला होता. आरव मनामध्येच विचार करत होता, तू काहीही कारणासाठी गेली असतीस तरी चाललं असतं मीरा. फक्त एकदा सांगितलं असतंस ना, मी शोधत होतो ग तुला, पळत होतो रस्त्यावर, हात थरथरत होते माझे, श्वास अडकत होता माझा. त्या काही तासांमध्ये मी पूर्णपणे हरवून गेलो होतो. तुला काही झालं तरी नसेल ना असे विचित्र विचार मनामध्ये येत होते. ते एका वेळेस झालेली भीती तीच त्याच्या डोळ्यात राग होऊन उतरलेली होती, आणि म्हणूनच आज आरव गप्प होता, कारण प्रेमाच्या पुढे जाऊन त्याचं काळजीचं ओझं खूपच जड झालेलं होतं. गॅलरीत कितीतरी वेळ एकटी शांत उभी राहिलेली मीरा हळूहळू डोळे पुसत आतमध्ये येते. तिचे पाऊल काहीसे संत, पण मन मात्र ठाम होतं. इकडे बेडवर झोपेचं नाटक करणारा आरव तिच्या हालचाली टिपत असतो. तिला येताना जाणवलं म्हणून तो पुन्हा डोळे मिटतो. डोळ्यावर हात ठेवून बेडकडे एक वळण घेतो, जणू काहीच घडलं नव्हतं. मीरा हलक्याच पावलांनी बेडजवळ येते. एका क्षणासाठी ती आरवकडे बघते, त्याचं शांत पण हट्टी चेहरा पाहते, आणि मग दुसऱ्या बाजूला बसून तीसुद्धा पाठीमागे टेकून बसते. डोळे मिटते, पण मन मात्र शांत नव्हतं. तिच्या हृदयात आज वेगळाच ध्यास होता. तिने काहीतरी ठरवलेलं होतं. काही वेळाने साधारण 4 वाजता आरव उठतो, डोळे उघडतो आणि पहिल्यांदाच नजर मीरावरती टाकतो. ती तशीच पाठी टेकून बसलेली असते, डोळे बंद, चेहरा शांत, पण आरवला जाणवतं ती झोपलेली नाही आहे. तो काहीच न बोलता वॉशरूममध्ये निघून जातो. हे पाहताच मीरा पटकन डोळे उघडते. तिचं मन मात्र आता पूर्णपणे काहीतरी ठरवलेलं असतं. ती बेडसमोर असलेल्या टेबलवर ठेवलेला हॉटेलचाच फोन उचलते. मॅनेजरचा नंबर आधीच तिथे लिहिलेला असतो. ती तो नंबर डायल करते. हॅलो, मी मीरा बोलते, मला तुमच्या हेल्पची थोडी गरज आहे. ती फोनवर काहीच स्पष्ट बोलते, मग थोड्या वेळाने कॉल कट करते आणि परत बेडवर येऊन बसते. डोळ्यात एक आता वेगळी चमक असते. तिच्या मनात काहीतरी ठरवलेलं असतं, कदाचित आरवसाठी, कदाचित त्यांच्या नात्याला एक सुंदर वळण देण्यासाठी. आरव काही वेळाने वॉशरूममधून बाहेर येतो. त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब टिपत तो आरशासमोर उभा राहतो आणि टॉवेलने चेहरा सावकाश पुसतो. तेवढ्यात रूममध्ये असलेल्या हॉटेलच्या टेलिफोनवरूनच अचानक कॉल येतो. ट्रिंग 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 ट्रिंग. आवाज ऐकून मीरा एकदम सतर्क होते. तिच्या डोळ्यामध्ये चमक उठते, ओठांवर अनाहूत स्मित उमटतं, जणू काही तिचा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गावरच आहे.
असा विश्वास तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारे झळकत असतो. आरव एक क्षण टॉवेल थांबवतो, फोनकडे पाहतो आणि मग टेबलजवळ येऊन रिसिव्हर उचलतो. आरव थोड्या गंभीर आवाजातच बोलतो, हॅलो. दुसऱ्या बाजूने मॅनेजर बोलतो, हॅलो सर, मी मॅनेजर बोलत आहे. आरव बोलतो, बोला. मॅनेजर थोडं औपचारिक पद्धतीनेच बोलतो, ॲक्च्युली सर आमची एक रिक्वेस्ट होती. सिंगापूरमध्येही तुमचे खूप फॅन्स आहेत, खास करून बिझनेस सर्कलमध्ये. जेव्हा त्यांना समजलं की इंडियामधील टॉप बिझनेस आयकॉन आरव राज्याध्यक्ष सिंगापूरमध्ये आहे, तेव्हा त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली. त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल तर आमच्या हॉटेलमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये आपण 1 तासाचा छोटा सेशन आयोजित करू शकतो का? एवढं म्हणजे एक मोटिवेशनल चर्चा होऊ शकते ना, त्यांच्यासाठी ते खूप खास ठरेल. मॅनेजरचं बोलणं ऐकून आरव काही क्षण विचारात पडतो. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होतं. त्याच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य आणि अनपेक्षतेची एक झलक स्पष्ट दिसून येते. तो स्वतःला क्षणभर विचारतो, हे खरंच माझ्या बाबत बोलत आहेत का? मग थोड्याच वेळा तो स्वतःला सावरतो. शांतपणे तो विचार करतो आणि बोलतो, ओके, वेळ काय असेल? आरवचे बोलणे ऐकून मॅनेजर आनंदी स्वरात बोलतो, 7 वाजता चालेल का सर? म्हणजे तुम्हाला काही दुसरं काम नसेल तर? आरव थोडा वेळ थांबून बोलतो, ओके, 7 वाजता मला चालेल. मॅनेजर उत्साहीपणे बोलतो, थँक्यू सर, थँक्यू सो मच. कॉल कट होतो. मीरा सगळं शांतपणे ऐकत असते. तिच्या चेहऱ्यावर त्या समाधानाची झळक असते, जणू हे सगळं तिनेच घडवून आणलेलं असतं. आरव हातातला रिसिव्हर पदर टेबलवर ठेवतो, पाठमरा होतो आणि नजरेने हळूच मीराकडे बघतो. तेवढ्यात मीरा पटकन चेहऱ्यावरचं हसू लपवत त्याच्याकडे गंभीर चेहरा करत विचारते. मीरा थोडं उत्सुकतेने पण नाटक करत बोलते, सर काय झालं? कोणाचा फोन होता? तुम्ही कुठे जाणार आहात का संध्याकाळी 7 वाजता? काही लोकांना मला भेटायचं आहे. 7 वाजता इथेच हॉटेलमध्ये एक सेशन असणार आहे. मला तिथे जावं लागेल. 1 तासाचा कार्यक्रम असेल. आरवचे बोलणे ऐकून मीरा आवाजात उत्साह आणत बोलते, हो का? छान आहे ही आयडिया. जावा तुम्ही, जावा. छान लोकांना मोटिवेट करा तुम्ही. मीराचे बोलणे ऐकून आरवचे डोळे क्षणभर संकुचित होतात. त्याच्या चेहऱ्यावर शंका स्पष्ट दिसते. आरव भुवया उंचावर थोडं थेटपणे म्हणतो, 1 मिनिट, तुला कसं समजलं की मी त्यांना मोटिवेट करणार आहे? मीरा एकदम गडबडते. तिच्या चेहऱ्यावर एकदम अपराधीपणाची झलक उमटते. ती लगेच डोक्याला हात लावते, जणू तिच्या अभिनयाच्या स्क्रिप्टमध्ये गडबड झाली असावी. मीरा गोंधळलेली पण स्वतःला सावरत बोलते, सर म्हणजे आता बघा ना, नॉर्मल गोष्ट आहे नाही. म्हणजे लोक भेटायला येणार म्हणजे ते काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही त्यांना प्रश्न द्याल, उत्तर द्याल. म्हणजे त्यांच्या डोक्यात ज्या शंका आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन मिळेल. म्हणजे मोटिवेशनच ना ते. आरव इतकंच बोलतो. मीरा जलद बोलत परत उत्साहात बोलते, सर मग तुम्ही ना लवकर आवरा आणि लवकर निघा. मित्रमध्ये 6-6:30 वाजताच तुम्ही तिथे पोचा. मीराचं बोलणं ऐकून आरव थोडा भुवया उंचावतो. नजरेने तिच्याकडे बघतो. आरव संशयाने विचारतो, सेशन दुसऱ्या देशात नाही ना? याच हॉटेलमध्ये आहे. मग मी 1 तास आधी कशाला जावा? आरवचं बोलणं ऐकून मीरा थोडी अडखळते. चेहऱ्यावरती गोंधळ आणि बनवलेलं सहजतेचं एक हास्य होतं. मीरा हसतच बोलते, हो सर, तुम्ही बोला ते बरोबर आहे. पण म्हणजे सिंगापूरमधून वेगवेगळे बिझनेसमॅन येणार असतील ना, मग ते काय प्रश्न विचारतील, त्यांच्या उत्तरासाठी तुम्ही प्रिपरेशन करावं ना, थोडंसं सेटिंग बघा, एखादी छोटीशी प्रॅक्टिस करा. अजून काही हवे असेल तर. म्हणून म्हटलं की थोडं लवकर जा. म्हणजे 8:30-9पर्यंत रूममध्ये परत याल ना, तोपर्यंत सगळं होईल. आरव अटकाव नजरेने विचारतो, काय होईल? मीरा क्षणभर थांबते. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसतो. मग ती थोडं डोकं खाजवत हसते आणि अडखळत बोलते, होईल म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बोलाल, प्रश्नांची उत्तर द्याल आणि मग परत याल ना, म्हणजे होईल ना सगळं. म्हणजे असंच बोलले मी, तुम्ही वेळेत या. म्हणजे 8:30-9 हा बेस्ट वेळ आहे ना. नो लेट, अगदी नो लेट. मीरा एकदम विषय बदलते. तिचा आवाज नकळत थोडा उठलेलाच असतो. मीरा सक्तीने हसत बोलते, सर मग ना आता तुम्ही पटकन आवरा. बघा ना, आता 4:30 वाजत होत आलेत. अजून 2 तास आहेत ना. काय घाई आहे अजून? आरव विचारतो. आरवचे बोलणे ऐकून मीरा ओठ चावते. तिचं मन अस्वस्थ होऊ लागतं. ती हलकंसं म्हणून नजर वळवते. त्याच्या डोळ्यात ती हलकीशी शंका उमटते. आरव मीराकडे बघून थेट विचारतो, तू येणार नाहीस का माझ्यासोबत? तुला हा सेशन अटेंड करायचा नाही का?
आता मात्र मीराची एकदम पंचायत होते. तिच्या चेहऱ्यावर काही क्षण विस्मय, गोंधळ आणि अपराधीपणाचं मिश्रण दिसतं. मी या रूममध्ये आरो नको म्हणून सगळा प्लॅन केला आणि तोच मला घेऊन चालला आहे. मीरा गडबडून बोलते. मी? नको नको, मी कशाला येऊ? तुम्ही जावा ना सर. तुम्ही तिथे मोटिवेट करणार आहात ना त्या लोकांना. मी नाही आहे त्यासाठी. आरव थोडा गंभीर होत बोलतो. तू माझी PA आहेस ना? इथे आली आहेस ना माझ्यासोबत? मग मी जिथे असेन तिथे तू असणं साहजिकच नाही का? मी ऑलरेडी सांगितलं होतं तुला. मग आता नाही का म्हणत आहेस? आरवचे शब्द ऐकून मीरा क्षणभर गप्पच होते. पण ती लगेचच स्वतःला सावरते. मीरा अजूनही काहीतरी टाळण्याच्या प्रयत्नात बोलते. हां माहिती आहे सर, मी तुमची PA आहे. पण डोकं खूप दुखतं आहे ना माझं. खरंच मन नाही लागत माझं. आणि झोपही आलेली आहे. रात्री झोप नाही ना एवढी चांगली झाली. म्हणून मी म्हटलं थोडा आराम करून घेईन. ती बोलता बोलता तिचं डोकं मागे बेडच्या हेडबोर्डला टेकवते. नकळत तिच्या आवाजात थकवा मिसळतो. जरा खरा, जरा बनावेट. तुम्ही जा ना सर. छान सेशन घ्या. लोकांना मोटिवेट करा. तोपर्यंत माझं डोकं थांबेल. मीराचं बोलणं ऐकून आरव हलकासा हसतो, पण त्याचा संशय अजूनही गेलेला नसतो. आरव हलक्याशा टोमण्यात बोलतो. ओके, मग मी गेल्यानंतर कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन आहे का मला न सांगता? मीरा हाताने नकार देत बोलते. नाही नाही सर, एकदा मी न सांगता गेले म्हणजे प्रत्येक वेळी तसंच होईल असं नाही ना. तसं काहीच नाही आहे, खरंच नाही. ती आवाजात गडबड घेऊन बोलते. आरव त्यावर काहीही न बोलता फक्त एक शांत खोल नजर टाकतो तिच्यावर. टेन्शन नका ना घेऊ सर. खरंच माझं डोकं ना फार दुखतं आहे. पहा ना. ऐक आता पण ना डोकं झणझणायला लागलं आहे बघा. ती डोकं थोडं अधिक मागे टेकवते. चेहरा थोडा कोमेजलेला दाखवते. आरव तिच्याकडे एकटक बघतो. त्याच्या चेहऱ्यावर एक काळजी मिसळलेली शंका उमटते. काहीतरी गोंधळ चालू आहे हे मात्र त्याला जाणवतंय. पण तो अजून बोलत नाही. फक्त तिचं तो ऑब्झर्वेशन करत राहतो. काही वेळाने आरव एकदाचा आवरायला घेतोच. वॉर्डरोबमधून कोट काढतो, घड्याळ बघतो, केसांना हात फिरवतो. दरम्यान मीरा बेडवर टेकून अजूनही डोळे मिटून पडलेली असते. पण तिचे डोळे अधूनमधून हलकेच उघडत असतात. ती बारकाईने आरवकडे पाहत असते. तो काय करतोय, किती वेळ लावतोय हे सगळं मोजत असते. कधी एकदा हा बाहेर जातोय असा विचार तिच्या डोक्यात सतत घोळत असतो. आरव मात्र शांतपणे सगळं करत असतो. पण त्याला मीराचं नाटक समजतं. त्याचे डोळे तिच्या नकळत तिच्यावर पडलेले असतात. तो काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक हलकासा हसरा संशय तरळतो. थोड्या वेळाने आरव पूर्ण तयार होतो. तो एकदा आरशासमोर उभा राहून स्वतःला व्यवस्थित पाहतो. मीराकडे एक नजर टाकतो. पण अजूनही काही न बोलता तो चालत दरवाजाकडे जायला लागतो. पण निघण्याआधी थोडासा खोकतो, जणू मुद्दामच. मीरा एकदम डोळे उघडते, हळूच उठते आणि थोडं बावरून आरवकडे बघते. आरव तिच्याकडे थेट न पाहता आरशाकडे बघत बोलतो. मी निघालो आहे. सेशन झालं की परत येईन. पण तोपर्यंत प्लीज इथून कुठेही बाहेर जाऊ नकोस. आरवचे बोलणे ऐकून मीरा पटकन उठून बसते, गोंधळलेली पण चेहऱ्यावरती हसू ठेवत. मीरा हसत बोलते. हो हो सर, नका काळजी करू तुम्ही निवांत जावा आणि निवांत या. 8:30-9 वाजेपर्यंत येऊ शकता. मी सांगितलंच आहे ना. आणि खरंच मी कुठेही बाहेर जाणार नाही, डोंट वरी. आरव तिच्याकडे नजर टाकतो. त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच काहीतरी गडबड आहे अशा भावना स्पष्ट दिसतात. पण तो काही न बोलता दरवाजा उघडतो आणि शांतपणे बाहेर निघून जातो. मीरा त्याच्या जाण्याची वाट पाहत होती. पण जेव्हा तो खरोखर निघतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळंच उत्साहाचं छायाचित्र उमटतं. आता सुरुवात करूया, ती नकळत पुटपुटते. आरवच्या निघताच मीरा एकदम उठते. बेडवरून उडी मारते आणि ताडकन टेबलजवळ येते. फोन उचलून तिने पटकन रिसेप्शन डेस्कला कॉल लावते. ती जलद बोलते. हॅलो मॅनेजर, मी मीरा बोलत आहे. तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं होतं ना तसं आता लगेचच सगळं काही तयार व्हायला पाहिजे. तुम्ही पटकन माणसं पाठवा रूममध्ये. मीराचं बोलणं ऐकून मॅनेजर दुसऱ्या बाजूने बोलतो. येस मॅम, तसंच्या तसं केलं जाईल. अर्ध्या तासातच काही हॉटेल स्टाफ रूममध्ये येतात. मीरा जशी सूचना देईल तसं सगळं काही सजावटीपासून साऊंड सिस्टीम लाईट्सपर्यंत सगळं काही लावलं जातं. ती स्वतः सगळं बारकाईने तपासत असते. आरव इकडे वेळेतच कॉन्फरन्स हॉलमध्ये पोहोचतो. उठून उभा राहतो, नजर फिरवतो, पण हॉल संपूर्ण रिकामा. एकही बिझनेसमॅन, एकही स्टाफ, कोणीही तिथे बसलेलं नव्हतं. तो काही क्षण स्तब्ध उभा राहतो, मग खुर्चीत बसतो. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, आता मात्र त्याचा संयम सुटायला लागतो. तो चिडून फोन उचलतो आणि मॅनेजरला कॉल करतो. आरव रागात बोलतो. मॅनेजर, ताबडतोब तुम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये या.
काही क्षणातच मॅनेजर घाबरून पळत पळतच हॉलमध्ये पोहोचतो. मॅनेजर श्वास घेतच बोलतो, हां सर बोला ना. मॅनेजरला आलेलं बघून आरव कडक स्वरात बोलतो, बोलायचं आहे काय? तुम्ही मला काय सांगितलं होतं? 7 वाजता सेशन, मोठ्या लोकांना मी मोटिवेट करणार म्हणे, आणि इथे एकही माणूस दिसत नाही मला. मी वेळेआधी आलो होतो, वाट पाहिली, आता तर 7:30 वाजत आलेत. काय चाललंय हे? आरवचा रागीट चेहरा पाहून मॅनेजर गोंधळलेला, कपाळावरती घाम फुटलेला. मॅनेजर घाबरत बोलतो, सर येतील ते येणार आहेत सर. थोडं अजून थांबा ना सर, प्लीज. आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज. आरव काही क्षण तो मॅनेजरकडे बघतो, मग राग अनावर होत असतानाही शांतपणे म्हणतो, ओके, अजून 10 मिनटं, फक्त तेवढेच. मॅनेजर हलका जीव टाकत थँक्यू सर म्हणून घाईघाईने तिथून बाहेर पडतो. बाहेर पडता तो लगेच फोन लावतो मीरालाच. हॉटेल रूममध्ये मीरा फोन उचलते. हॅलो, मीरा बोलते. मॅनेजर थोड्या वैतागानेच बोलतो, मीरा मॅडम, तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं आहे, पण आरव सर चिडलेत खूप. ते म्हणतात अजून 10 मिनटं वाट बघणार, नंतर जातील. मी काय करू आता? मॅनेजरचं बोलणं ऐकून मीरा थोडं हसत पण घाईत बोलते, ओढू देत सरांना. तुम्ही फक्त अजून थोडा वेळ त्यांना बसून ठेवा ना, प्लीज. सांगा त्यांना फक्त 8 वाजेपर्यंत त्यांना तिथे थांबवा, काहीही करून, प्लीज. मॅनेजर गोंधळलेला पण प्रयत्नशील बोलतो, ओके मॅम, पण हे कठीण होईल. त्यांचा राग सांभाळणं म्हणजे. मीरा थोडं शांतपणे पण ठामपणे बोलते, मी सगळं काही सांभाळेन, फक्त अजून 15 मिनटं त्यांना तिथे थांबवा, मग सगळं स्पष्ट होईल. तेच आरव आता पुरता वैतागलेला असतो. हॉल रिकामाच, खुर्चीवर बसलेला तो हलकेच उठतो. दोन्ही हात कमरेवर ठेवून रागाने श्वास घेतो. तेवढ्यात घाईघाईने मॅनेजर पुन्हा एकदा तिथे येतो. मॅनेजरला आलेलं बघून आरव कडक आवाजात बोलतो, मॅनेजर हे काय सुरू आहे? टाईमपास आहे का? मी स्वतःहून काही सेशन घेणार होतो का? तुम्हीच रिक्वेस्ट केली म्हणून आलो, आणि आता इथे कोणीही नाही. हा काय फालतूपणा आहे? सॉरी सर, मी सांगणार होतो की त्या बिझनेसमॅन लोकांना अचानक काही कामं लागली. ते म्हणाले सेशन नंतर करूया. आता मात्र आरव उद्रेकात बोलतो, काय म्हणजे हे सगळं प्लॅनिंग तुम्ही केलं आणि आता ते लोक येणारही नाही? म्हणजे तुम्ही मला इथे फक्त माझा टाईम वेस्ट करायला बोलवलं होतं का? तुम्ही माझी खिल्ली उडवलीत का? हॉटेलचा मॅनेजर असून असं वागता? मॅनेजर घाबरून डोळे खाली करत बोलतो, सर प्लीज, आम्हाला आमच्या गेस्टला कधीही वाईट वाटून द्यायचंच नाही, पण. ते आरव कडाडत बोलतो, पण काय? या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अशी ट्रीटमेंट देता का तुम्ही? हीच आहे का तुमची स्पेशल ट्रीटमेंट? मी सगळं पाहिलं आहे, अनुभवलं आहे. तुम्ही माझा उगीच प्लॅन बेस्ट केलेला आहे. आरवला रागावलेलं बघून मॅनेजर हात जोडत साशंक स्वरात बोलतो, सर प्लीज, मी आता काही स्पष्ट करू शकणार नाही तुम्हाला, पण तुम्ही प्लीज तुमच्या रूममध्ये गेला तर तुम्हाला सगळं काही समजेल. आरव संशयाने बोलतो, म्हणजे काय चाललं हे? मॅनेजर नजर टाळत बोलतो, सर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आम्हाला फक्त काहीतरी स्पेशल करायला सांगितलं गेलं होतं, आम्ही ते केलं. बाकी सगळं तुम्हाला रूममध्ये समजेल, प्लीज सर. आरव थोडा वेळ त्याच्याकडे रागीट नजरेने पाहतो. चेहऱ्यावर गडद संशय, राग आणि उत्सुकता यांचं मिश्रण होतं. म्हणजे यामागे मीराचा काहीतरी हात आहे, आरव बोलतो. मॅनेजर गडबडून नजर वळवतो, काहीच न बोलता बाजूला होतो. आरव अजिबात काही न बोलता जबरदस्त रागात आणि खोल विचारात गढून हळूहळू आपल्या रूमच्या दिशेने निघतो. आरव आपल्या रूमचा दरवाजा रागाने उघडतो. एकदम ठक असा आवाज होतो, पण रूममध्ये पूर्ण अंधार होता. त्याच्या रागात भर टाकत तो आतमध्ये डोकावतो. मीरा कुठे गेली पुन्हा? त्याच्या मनात पटकन हा विचार येतो. एका क्षणासाठी त्याला खरंच वाटतं मीरा रूममध्ये नाही आहेच. पण तेवढ्यात टक असा एक आवाज येतो, माचीस पेटवण्याचा. त्या अंधारात त्याचं लक्ष रूमच्या एका कोपऱ्यात वळतं. ती हळूच एक कॅन्डल पेटवते, आणि त्या एका कॅन्डलमधून संपूर्ण रूममध्ये एक प्रकाश पसरतो. तशी काही रोषणाई नव्हती, पण कॅन्डलच्या प्रकाशात एक गूढ सौंदर्य, एक जादू होती. आरव क्षणभर तसाच उभा. दरवाजा हळूच बंद करतो आणि एका स्वप्नासारख्या वातावरणात तो पाऊल टाकत आत चालतो. त्याच्या पायांखाली काहीतरी मऊसूत जाणवतं. तो खाली बघतो. गुलाबाच्या त्या पाकळ्या होत्या. त्याच्या भोवती फिकट पिवळे रेड कलरचे गुलाबी बलून्स होते. आरवचं मन त्या क्षणी हलकं होतं. त्याचा राग, त्याचा वैताग सगळं कुठेतरी विरघळत जातं. पुढे चालत आरवचा दृष्टिकोन पूर्णपणे मीरावर केंद्रित होतो. त्या सौम्य प्रकाशात ती समोर उभी होती. गोल्डन ब्लॅकलेस ब्लाऊज,
आणि रॉयल ब्ल्यू साडीमध्ये. साडीचा बारकावाही त्या अंधुक उजेडात काहीसा धुंद, काहीसा मोहक दिसत होता. आणि मीराचं हे सौंदर्य बघून आरव स्तब्ध होता. त्याच्या श्वासांचा आवाजही मंदावलेला होता. त्याला समजत नव्हतं हे सगळं खरं आहे की तो फक्त एखाद्या स्वप्नामध्ये आहे. हे काय सुरू आहे? त्याच्या मनातला प्रश्न डोळ्यांतून झळकत होता, पण ओठांवर तो अजूनही आलेला नव्हता. त्या क्षणी मीरा हळूच वळते. मीराचा चेहरा आता अगदी आरवच्या समोर होता आणि त्या क्षणी आरव फक्त तिच्याकडे बघत होता. त्या नजरेत ना एकही शब्द होता, ना आवाज, पण हजारो भावना होत्या, स्तब्ध करणाऱ्या, खोलवर जाणाऱ्या. मीरा आज एका वेगळ्याच रूपात होती, अगदी आरवच्या स्वप्नातही न उतरलेली. तिने केस मोकळे सोडलेले होते. काळसर रेशमी लाटांसारखे ते केस तिच्या खांद्यावर विराजमान होते. ती नेसलेली डार्क मरून सिल्क साडी तिच्या प्रत्येक वळणाशी सलग गुंफलेली होती. साडीचा पल्लू अलगदपणे एका बाजूने खांद्यावरून घसरत होता आणि त्यातून डोळ्यांना भुरळ घालणारा बॅकलेस डिझाईन असलेला तिचा ब्लाऊज स्पष्ट दिसत होता. समोरून डीप नेक असलेला ब्लाऊज आणि साडी नेसण्याची तिची ती पद्धत, जणू तिने सगळंच आरवच्या नजरेसाठी सजवलेलं होतं. ती कुठलाही प्रयत्न करत नव्हती, पण तरीही तिचं रूप प्रत्येक क्षणी आरवचं भान हरपत होतं. कपाळावर छोटीशी गोल्डन टिकली, गालांवर सौम्य गुलाबी ब्लश आणि ओठांवर हलकीशी चमकदार लिपस्टिक. तिच्या डोळ्यामध्ये एक शांत पण बोलकी जादू होती. हातातल्या बांगड्या चालताना सळसळत होत्या. त्या आवाजातसुद्धा आरवला एक मोहक गोडी वाटत होती. त्या क्षणी आरव काहीच बोलला नाही, पण त्याच्या नजरेतला तो भारावलेला क्षण मीराने स्पष्ट ओळखला होता. तिने थोडंसं लाजून मान खाली घातली. ओठांवर नकळत हसू उमटलं. आरवला वाटलं, ही तीच मीरा आहे का जिला मी ओळखतो, की ही जी माझ्यासाठी नवी झालेली मीरा आहे? त्या क्षणी तो तिला मिठीत घ्यायची इच्छा मनात दाबून फक्त तिच्याकडे पाहतच राहिलेला होता. मीरा तशीच मंद हसत हसत आरवकडे चालत आली. ती एकदम त्याच्या समोर येऊन थांबली. आरव मात्र तिच्या त्या अप्रतिम सौंदर्यावर पूर्णपणे हरवून गेलेला होता. डोळे मोठे झाले होते आणि तोंड किंचित उघडं पडलेलं होतं. त्याला क्षणभर जाणवलंच नाही की तो कुठे आहे, काय करत आहे. तो फक्त तिलाच बघत होता. मीराने त्याचं ते बघणं टिपलं. हसतच ती तिचा उजवा हात अलगद उचलते आणि अगदी हलक्या स्पर्शाने त्याच्या कपाळावर ठेवते. हळूहळू तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श आरवच्या कपाळावरून गालावर, मग हनुवटीवरून खाली सरकतो. त्या स्पर्शाने आरव भानावरती येतो. त्याने तिच्याकडे बघितलं, पण आता त्याच्या नजरेत एक मोठा प्रश्न होता, हे सगळं कशासाठी? तो काही न बोलता तिच्या नजरेतून विचारत होता. मीराचं हसू थोडं गहीर झालं. ती थोडीशी पुढे आली. तिचे दोन्ही हात आता आरवच्या छातीतल्या शर्टवर टेकले. दोन्ही हातांनी तिने त्याचा शर्ट हलकासा घट्ट पकडला आणि ती टाचांवर थोडी उंच झाली, अगदी त्याच्या कानाजवळ आली आणि हळूवार पण मोहक आवाजात म्हणाली, हे सगळं तुमच्यासाठी, माझ्याकडून एक छोटंसं सरप्राईज. रोज तुम्ही मला त्रास देता ना, आज मी तुम्हाला त्रास देणार. त्या वाक्यात एक मिश्किलपणा होता, पण एक रोमॅन्टिक आव्हानसुद्धा होतं. आरवच्या अंगावर सरसर शहारे गेले. त्याला स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. मीरा, हिनेच असं म्हटलं का? खरंच ही माझी तीच गोंधळलेली भावरहित उत्तर देणारी मीरा आहे? त्याचं मन विचारात पडलं होतं, पण त्याहून मोठा विचार होता. ती म्हणाली, मी त्रास देणार आहे म्हणजे नेमका कसला त्रास? त्याच्या डोळ्यात त्या एका वाक्याने धूम्रपट उडवत कल्पनांची गर्दी सुरू झाली होती. त्याचा चेहरा एकाच वेळी गोंधळलेला, अवाक आणि थोडासा लालसर झालेला होता. मीरा मात्र हसत होती, कारण आज खेळ तिचा होता आणि आरव फक्त त्यात हरवून जाणार हे तिला ठाम ठाऊक होतं. मीरा हळूच आरवच्या कानाजवळून थोडीशी मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही एक हलकसं पण खट्याळ हसू होतं. तेवढ्यात अगदी अलगदपणे ती तिच्या नाजूक ओठांनी आरवच्या गालावर एक हलकासा स्पर्श करते. त्या स्पर्शाने आरव क्षणभर गारठतो. त्याचे डोळे अलगद मिटले गेले. त्याला आतून काहीसं हलल्यासारखं वाटलं. पहिल्यांदाच मीरा स्वतःहून इतकी त्याच्या जवळ आलेली होती. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या स्पर्शातून, तिच्या नजरेतून सगळं स्पष्ट होतं.
आज ती स्वतःहून काहीतरी विशेष त्याच्यासाठी करत होती. आरवसाठी, केवळ त्याच्यासाठी. आरव मात्र तिच्या त्या प्रत्येक स्पर्शात हरवून गेला होता. ती त्याच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर राज्य करत होती, अगदी मीरासारखी. तेवढ्यात बाजूला हलकंसं म्युझिक सुरू झालं. साऊंड सिस्टीमवर एक रोमॅन्टिक इन्स्ट्रुमेंट्स ट्यून वातावरणात भर घालायला लागली. आरव त्या आवाजाने जरा भानावरती आला. मीरा हसतच पुढे झाली. तिने त्याचा एक हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडला आणि दुसरा हात अलगद त्याच्या छातीवरती ठेवला. आरवही शांतपणे तिच्या जवळ सरकला. त्याचा दुसरा हात सहज तिच्या पाठीवरती गेला. त्या बॅकलेस ब्लाऊजवर त्याच्या बोटांचा उष्ण स्पर्श जाणवताच मीराचं अंग हलकंसं शहारलं. त्या संगीतात दोघं निधळत होते, एकमेकांकडे पाहत, हलक्या पावलांनी, नाजूक नजरेच्या खेळात हरवत. आरवच्या डोळ्यात मीरासाठी मूक प्रेम होतं, तर मीराच्या नजरेत आज त्याच्यासाठी उघडपणे मी तुझी आहे असं कबूल करणं होतं. तेवढ्यात मीरा हलकेच गोल फिरते. त्याच्या दोन्ही हात आता आरवच्या हातात गुंफले गेले होते. ती त्याच्याकडे पाठ करून त्याच्या छातीला अलगद टेकते. डोळे थोडेसे मिटते आणि मग मान थोडीशी वळवून त्याच्याकडे प्रेमळपणे पाहत हसते. त्या म्युझिकच्या सौम्य तालावर डान्स करताना मीरा अचानक आरवचा एक हात हलक्याच पकडते. थोडीशी बाजूला होते आणि क्षणात परत त्याच्याजवळ येते. तिचं चालणं, तिची नजर, तिचा तो लाजरा पण आत्मविश्वासपूर्ण चेहरा. आरवचं संपूर्ण लक्ष आता तिच्यावर होतं. ती परत जवळ येते आणि तिचे दोन्ही हात अलगद त्याच्या खांद्यावर ठेवते. आरवही नकळत पुढे होतो. त्याचे दोन्ही हात आता तिच्या पाठीवरती विसावलेले होते. तेवढ्या हलक्याच आणि कोमल हालचालींमध्ये त्या दोघांचं शरीर जणू त्या म्युझिकच्या तालाशी एकरूप झालं होतं. त्यांच्या पायांची हालचाल संथ होती. पाय मागे पुढे करत काळजीपूर्वक तो प्रत्येक क्षण जगत होते. जणू जगात काहीच नव्हतं, फक्त ते दोघं आणि त्यांचं नातं. मीराचं लक्ष आरवच्या चेहऱ्याकडे होतं. हळूहळू तिचे हात आरवच्या खांद्यांवरून वर चढू लागले, त्याच्या कॉलरवरून, मग गळ्याजवळच्या बाजूने आणि शेवटी तिच्या बोटांनी आरवच्या गालांवर ओलावा सोडत त्याचा चेहरा अलगद हातात घेतला. आरव थोडा झुकला, कारण तिची हाईट त्याच्या मनात थोडी कमी होती. त्याला हे माहीत होतं की मीरा त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाची गोड शांतता उतरवत आहे. मीरा आता दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडून त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होती. आरवच्या काळजाचा ठोका एका क्षणासाठी थांबलेला होता. तिचे बोट, तिचा श्वास, तिची नजर, सगळंच त्याला आतून हलवून टाकत होतं. डान्सच्या त्या नाजूक संगीतात मीरा अजूनही आरवसोबत हलक्या तालावर फिरत होती. तिचे दोन्ही हात अजूनही त्याच्या चेहऱ्यावरती होते आणि तिच्या डोळ्यात जणू कुठलं तरी मोठं गुपित लपलेलं होतं. ती हळूच त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणाली, मिस्टर आरव राज्याध्यक्ष. मीराचं बोलणं ऐकून आरव क्षणभर स्तब्ध झाला. तिच्या स्वरात एक वेगळीच मिठास होती, एक नाजूक थरथर होती. आज तुम्ही माझ्यावरती खूप चिडलात ना? का तर मी तुम्हाला न सांगता फक्त थोड्या वेळासाठी बाहेर गेले. तुम्ही इतके रागावलात की आता माझ्याशी बोलणंसुद्धा नाही. तुम्ही माझ्याशी अबोला धरलात. ती हलकासं हसली, पण त्या हसण्यात एक दडपलेली भावना होती. तिच्या बोटांचा स्पर्श अजूनही आरवच्या गालावर आणि आरव त्या क्षणी पूर्णपणे तिच्या शब्दात अडकला होता. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? ती थोडीशी जवळ आली आणि अगदी मृदू आवाजात म्हणाली, या मीरालाही तुमचा राग आता भगवत नाही आरव. जसं तुम्ही माझ्याशिवाय नाही राहू शकत ना, तसंही तुमची मीरासुद्धा तुमच्याशिवाय काहीच नाही राहू शकत. तुमचं चिडणं मी सहन करू शकते, पण तुमचा अबोला, तो नाही सहन होत माझ्याकडून. क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी साचल्यासारखं वाटलं, पण तिने त्याला गिळलं आणि मग थोडा श्वास घेत ती एकदम हसली. कारण ही मीरा आता त्या खडूस, हुकमी, रागीट आणि थोड्या दहशतवादी स्वभावाच्या मिस्टर आरव राज्याध्यक्ष ह्यांच्या प्रेमात पडलेली आहे. ती आता अगदी पूर्ण शांत होती. तिच्या नजरेत ना घाई ना घाबरटपणा, फक्त एक सत्य होतं. आरव क्षणभर तिच्याकडे फक्त पाहत राहिला. त्याला विश्वास बसत नव्हता. ही तीच मीरा आहे का जी गोंधळायची, बोलताना थांबायची? ही तीच आहे का जिने इतकं सुंदर, स्पष्ट आणि खोलवर प्रेम त्याच्यासमोर मांडलं? त्याच्या मनात हे सगळं आधीच होतं. त्याला माहिती होतं ती त्याच्यावरती प्रेम करते, पण त्याला वाटलं होतं की ती कधी स्पष्टपणे सांगणार नाही, लवकर बोलणार नाही. त्या रात्री जेव्हा ती नशेत होती तेव्हा तिच्या मनात काय आहे हे त्याला समजलेलं होतं. पण आज ती पूर्ण शुद्धीत, पूर्ण होशात त्याच्यावर तिचं संपूर्ण प्रेम उघडपणे ओतून गेली होती. मीरा
बोलतच त्याच्या गालावरून हात अलगद खाली आणते. मग ती हळूहळू त्याच्या शर्टच्या कॉलरवर हात घट्ट पकडते आणि अगदी सहज पण पूर्ण आत्मविश्वासाने त्याला अगदी स्वतःच्या जवळ ओढून घेते. आरव आता तिच्याशी इतका जवळ आलेला होता की दोघांचेही नाक एकमेकांच्या नाकाला स्पर्श झालेले होते. दोघांचे श्वास एकमेकांच्या ओठांवर जाणवत होते. त्या उष्ण श्वासांचा स्पर्श, त्या तिरक्या नजरा आणि दोघांचं ठप्प झालेलं धडधडते हृदय. त्या क्षणात काळ जणू स्थिर झालेला होता. मीरा अगदी हलक्याच पण ठाम स्वरात म्हणाली, मिस्टर आरव राज्याध्यक्ष, आता तुम्ही फक्त आणि फक्त माझे आहात, समजलं? फक्त माझे. आणि आता तुम्ही माझ्यावर अजिबात राहू शकत नाही, अबोला तर नाहीच, कारण ही मीरासुद्धा तुमच्याशिवाय कधीच राहू शकत नाही. ती बोलताना तिची नजर अजिबात हलली नाही. तिच्या डोळ्यात स्वच्छ निखळ आणि आगीसारखं जळणारं प्रेम होतं. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम, हाच खडूस रागीट पण माझा आरव राज्याध्यक्ष आहे. ते एक दीर्घ श्वास घेते. मग तिच्या डोळ्यातून थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते, आरव, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. हे म्हणता तिच्या भावना इतक्या उफाळून येतात की ती पुन्हा त्याची कॉलर हलक्याने ओढते आणि क्षणात ओठांवरती तिचे ओठ टेकवते. तो स्पर्श सौम्य होता, पण त्यात असंख्य भावना दाटून होत्या. एक दीर्घ वाट पाहिलेली स्वीकाराची भावना होती, एक प्रेमाची प्रामाणिक कबुली होती, आणि एक मी आता तुझीच आहे अशी स्पष्ट हाक होती. आरव क्षणभर स्तब्ध. त्याचे डोळे मिटले गेले आणि काळजाच्या गाभ्यात मीराची ती कबुली, ती मिठी आणि तो कीचा क्षण खोलवर कोरला गेला. मीरा अजूनही आरवच्या ओठांवर तिच्या प्रेमाचा आवेग व्यक्त करत होती. तिने आता त्याची कॉलर सोडली होती, पण तिच्या हाताने त्याचा चेहरा अलगद पकडलेला होता. दोन्ही गालांवर तिच्या बोटांचा मृदू स्पर्श, जणू ती म्हणत होती, तूच आहेस माझं सगळं. आरव थोडा पुढे वाकला होता, तर मीरा तिची हाईट कमी असल्याने टाचांवर उभी राहत चेहरा वर करत त्याच्या त्या किसमध्ये स्वतःला अधिक खोलवर सामावून घेत होती. त्या किसमध्ये ना घाई होती ना लाज, फक्त भावना होत्या, निखळ, शुद्ध आणि जळत्या. मीरा त्या क्षणी स्वतःला थांबवत नव्हती. तिच्या ओठांवर, हातांच्या स्पर्शात, श्वासात फक्त एकच भावना स्पष्ट दिसत होती, माझं सगळं प्रेम मी तुझ्यावरती उधळून देते आहे आरव. आरवही त्या प्रत्येक क्षणाला तिला प्रतिसाद देत होता. तो तिच्या ओठांवर अलगद पण खोल प्रेमाने किस करत होता. एका हाताने तिच्या पाठीवर आणि दुसऱ्या हाताने तिच्या मोकळ्या केसात तो हळूवारपणे बोटं फिरवत होता. दोघांच्या शरीरात एक सुसाट वीज भिनलेली होती. श्वास एकमेकांवर विसावलेले होते आणि त्या क्षणात फक्त आपण दोघंच आहोत हेच खरं वाटत होतं. ती किस काही सेकंद नव्हती, तो एक संपूर्ण भावनिक प्रवास होता. दोन हृदय जी अखेर एकमेकांना पूर्णपणे स्वीकारत होती. शेवटी मीरा हळूहळू मागे सरकते. तिचे डोळे मिटलेले, ओठांवर एक हलकंसं थरथरते हास्य होतं. आरव तिच्याकडे शांतपणे बघत होता, पूर्णपणे मोहवलेला, भारावलेला. मीरा आता थोडीशी लाजून पण अजूनही हसतच आरवकडे पाहत होती. ती जोरात श्वास घेत होती आणि त्या श्वासांच्या तालावर तिची छाती हलकेच वर खाली होत होती. आरव तिच्याकडे बघतच राहिला होता, अगदी हरवून गेलेला. तिच्या ओठांवरचं हसू, डोळ्यातील शरम, हास्य आणि त्या श्वासांचा स्पर्श, सगळं त्याला थांबवत नव्हतं. तेवढ्यात मीरा त्याच्या शर्टकडे हात नेते आणि अगदी अलगद त्याच्या शर्टच्या बटनाकडे जाते. आरव क्षणात जागा होतो. तो पटकन तिच्या हातांना थांबवतो, घट्ट तिचे हात पकडतो आणि तिच्या डोळ्यात बघत गंभीर स्वरात तिला विचारतो, हे काय सुरू आहे मीरा? मीरा एक क्षणभर त्याच्याकडे पाहते, मग शांतपणे पण तिचं मिश्किल चमक डोळ्यात ठेवत म्हणते, काय सुरू आहे म्हणजे? आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत होता ना, अगदी न बोलता न दाखवता. मग आज मला माझ्या पद्धतीने व्यक्त होऊ द्या ना आरव. आणि आरव काही समजायच्या आतच मीरा पटकन गुडघ्यावरती बसते. तिच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल असतं. ती आरवकडे वर बघत प्रेमानं हसत म्हणते, मिस्टर आरव राज्याध्यक्ष, आज ही मीरा अगदी ओढून ओढून तुम्हाला विचारते, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? तुम्ही मला आयुष्यभर साथ द्याल का? माझ्या आयुष्यात एक खडूस, रागीट पण माझा झालेला दहशतवादी माणूस म्हणून का होईना, पण याल का? ती गुलाबाचं फूल त्याच्यासमोर धरते
डोळ्यात ओलसर चमक असते, पण चेहऱ्यावर खळखळून प्रेम आणि उत्सुकता होती. आरव मात्र स्तब्ध होता. हा क्षण जणू काळाने थांबवला होता. एक क्षण जिथे आयुष्य, प्रेम, नातं सगळं एका प्रश्नावर उभं असतं, हो की नाही? खरं तर बहुतेक नात्यांमध्ये गुडघ्यांवर बसून प्रपोज करणारी व्यक्ती नेहमी मुलगाच असतो. पण ही गोष्ट वेगळी होती. हे वेगळं प्रेम होतं. कारण आज मीरा गुढीयावरती बसलेली होती. तिच्या हातात गुलाबाचं फूल होतं आणि समोर उभा होता तो आरव, राज्याध्यक्ष. कायम कठोर, अबोल आणि भावनांना शब्दात न मांडणारा. पण आज मीरा त्या सगळ्याच नियमांना बाजूला करत होती. कारण तिला हे प्रत्येक क्षण आरवसाठी स्पेशल बनवायचे होते. आजवर आरवने तिच्यासाठी जे काही केलं, ती हरवलेली असताना संपूर्ण सिंगापूर ढवळून काढलं. तिच्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम मागवणं किंवा ती दुखावलेली असताना स्वतःहून तिच्या जवळ येणं, तिला काय हवं काय नको बघणं, तिचा कम्फर्ट झोन बघणं. त्या सगळ्या लहान मोठ्या गोष्टींनी आज मीराच्या मनात एकच उत्तर होतं, आय चूज यू फॉर एव्हर. तिने आरवकडे पाहून लग्नाची मागणी केली आणि त्या शब्दांनी आरवचं अख्खं जग थांबलं. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलेलं होतं. मीराचं बोलणं ऐकून खरं तर त्याला काहीच सुचत नव्हतं. अगदी काहीच. त्याला बोलताच येत नव्हतं. आरव जो नेहमी कठोर असायचा, जेव्हा भावना समोर येतं तेव्हा स्वतःला लपवायचा, आज तो पूर्ण मोहरून गेला होता. त्याच्या आयुष्यात आज पहिल्यांदाच कोणीतरी असं हक्काने म्हणत होतं, मी आहे तुझ्यासाठी कायमची. मीराचं ते सरप्राईज, तिचं गुडघ्यावर बसणं, तिचं प्रपोजल सगळं त्याला स्वप्नासारखं वाटत होतं. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याच्या मनात विचार येत होता, आता कुणीतरी आहे जी कायम माझ्यासोबत राहील, जी माझा राग, माझं अबोलपण, माझी शंका, माझं दुःख सगळं काही समजून घेईल आणि तरीही मला स्वीकारेल, माझ्यावरती मनापासून निस्वार्थ प्रेम करेल. त्या क्षणी आरवच्या मनात फक्त एकच भावना होती, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे मीरा. आरव क्षणाचाही विचार न करता पटकन मीराचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतो. तिच्या हातात असलेलं गुलाबाचं फूल तो अलगद स्वतःच्या हातात घेतो आणि मग तिला हलक्याने उचलून उभं करतो. ती समोर उभी होती, पूर्ण आत्मविश्वासाने आणि त्याच्यावर अविरत प्रेम करत. आरव काही क्षण तिच्या डोळ्यात बघत राहिला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. नकळत मीरा ते पाहते. ती अलगदपणे त्याच्या दोन्ही गाल हातात घेते. हळुवारपणे त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं धीर देणारं स्मित असतं, पण तीसुद्धा हातून भरून आलेली असते. ती सौम्य आवाजात म्हणते, सर, मला माहिती आहे आत्तापर्यंत तुम्ही एकटे जगलात, स्वतःला इतकं मजबूत केलं की भावनांचं अस्तित्व तुम्ही विसरलात. पण मी सर तुम्हाला प्रॉमिस करते, जर तुम्ही मला आयुष्यभर साथ दिलीत तर मी तुमचं संपूर्ण आयुष्य प्रेमाने, आनंदाने भरून टाकेन. ती आता हळूहळू बोलत होती, पण प्रत्येक शब्द त्याच्या काळजाला स्पर्श करत होता. प्रत्येक क्षणाला फक्त तुमची काळजी घेईन सर मी. प्रत्येक पावलापावलावर तुमचा हात धरून मी चालेन. प्रत्येक सेकंद फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम करीन, मनापासून, निस्वार्थपणे. कारण माझं सर्वस्व तुम्हीच आहात आणि तुमच्यासाठी मी सगळं काही करेन. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा, कायमचे. त्या शब्दाने आरवचा संयम संपूर्णपणे तुटतो. तो एकदम तिच्याकडे झपाटल्यासारखा जातो आणि तिला घट्ट मिठीत घेतो, अगदी जीव तोडून. ती मिठी केवळ शरीराची नव्हती, ती मिठी त्याच्या आतल्या एकटेपणाची गरज होती. ती मिठी त्याच्या काळजाचं ओझं हलकं करणारी होती. ती मिठी त्याच्या प्रेमाची कबुली होती. मीरा काही क्षणांकरता थक्क होते, पण तीही त्याला तितक्याच प्रेमाने मिठी मारते. आरव डोळे मिटून थरथरत्या आवाजातच रडतच म्हणतो, हो हो मीरा, मी सुद्धा तुला आयुष्यभर साथ देईन. आय विल टेक केअर ऑफ यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच मीरा, आय लव्ह यू. त्याचे शब्द अश्रूंमधून फुटत होते, पण प्रत्येक शब्दात प्रेम आणि वचन भरलेलं होतं. मीरासुद्धा त्याला घट्ट धरत हसते आणि तीसुद्धा बोलते, आय लव्ह यू टू, आय लव्ह यू टू आरव सर, आय लव्ह यू टू.
त्या मिठी, त्या अश्रूंमध्ये, त्या शब्दांमध्ये आज एका नवीन नात्याचा जन्म झाला होता. एक नातं जे ना शब्दांवर ना नियमांवर फक्त आणि फक्त शुद्ध प्रेमावर उभं होतं. काही वेळाने त्या अनमोल मिठीने दोघांचं मन हलकं झालं. दोघं हलगत एकमेकांपासून थोडंसं बाजूला होतात, पण मन मात्र अजूनही त्या गाढ भावनांच्या लाटांमध्ये गुंतलेलं असतं. आरव हळूच मीराचा चेहरा आपल्या उजव्या हातात अलगद पकडतो. ती त्याच्याकडे शांतपणे प्रेमाने पाहत असते. त्याच्या डोळ्यात अजूनही अश्रूंचा ओलसरपणा असतो, पण चेहऱ्यावर प्रेमाची शुद्ध भावना उमटलेली असते. मीरा, तो सौम्य पण गहिऱ्या आवाजात म्हणतो. आज पुन्हा एकदा तुला प्रॉमिस करतो मी कायम तुझी साथ देईन. आयुष्यभर मी फक्त तुझाच राहीन. मीरा ते ऐकून हलकं हसते. तिचा हात अलगद त्याच्या गालावर जातो. ती त्याच्या गालावर ओठ टेकवते. सर, मला माहिती आहे तुम्ही कायम माझी साथ द्याल, पण मला ना तुमच्याकडून फार काही नको आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमचं प्रेम, तुमचं अस्तित्व आणि तुमचं माझ्यासोबत असणं, हेच माझं जग आहे. ती त्याच्या गालावरून ओळसर अश्रू अलगद पुसते आणि पुढे म्हणते, आणि हो, आज तुम्ही रडला ते चाललं, पण यापुढे नाही. माझा खडूस दहशतवादी माणूस असं रडताना बघणं ना मला बिलकुल आवडत नाही. तुम्ही रागावलेले, अबोल, ताठ आणि थोडे खडूस असता तेव्हा ना तुम्ही फार हसवता मला. पण रडलेले सर, नाही, ते मला बघवत नाही. आरव ते ऐकतो आणि हसतो. त्याचं हसू थोडं थरथरतं, थोडं भावूक असतं, पण त्या हसण्यात संपूर्ण मोकळेपणा असतो. तो हळूच तिचा हात हातात घेतो आणि डोळ्यातून पुन्हा भावनांचा पूर उसळतो. मीरा, तू कल्पनासुद्धा करू शकत नाहीस मी आज किती खुश आहे. माझं प्रेम मला मिळालं हे ऐकून मी तुटून गेलो आहे गं. मला वाटलं नव्हतं की तूही माझ्यावरती खरंच एवढं मनापासून प्रेम करत असेल. मी एकटा होतो, कायम कामात, यशात, पैशात घडलेला होतो, पण हळूहळू कसं तुझ्यावरती प्रेम करू लागलो ना, कधी माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण वाटू लागलं समजलंच नाही. त्याचा स्वर थरथरतो, पण तो बोलत राहतो. पूर्वी जगण्यासाठी पैसा हवा होता, पण आता मला फक्त मीरा हवी आहे. मीरा, तूच माझं जग आहेस आणि आज तू समोर उभी आहेस मला स्वीकारून. माझं आयुष्य आता पूर्ण केलं आहेस. मीरा त्याचं हे सगळं ऐकत होते. डोळ्यात पाणी होतं. ती त्याच्या छातीजवळ येते, त्याच्या काळजात डोकं टेकवते आणि पुटपुटते, माझं जग हे फक्त तुम्हीच आहात सर, आता आणि आयुष्यभरासाठी. चला गाईज, आजचा पाठ इथेच थांबवते, कारण इथून पुढे एक स्पेशल टर्न घेणार आहे. एक खास मुवमेंट आहे, एक खास सुरुवात आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलात. उद्याचा भाग हा खूपच स्पेशल असणार आहे बरं का, कारण आरव आणि मीरा या दोघांनी फायनली तुमचं ऐकलं आणि एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं. आता पुढे काहीतरी रोमॅन्टिक घडायला हवं ना, ज्याची तुम्ही अगदी सुरुवातीपासून वाट बघत आहात. आणि अगदी तसंच होणार आहे बरं का. तुम्ही जे वाट बघत होता ते स्पेशल मुवमेंट, सुंदर प्रेम क्षण उद्याच्या भागात उलगडणार आहेत. त्यामुळे तयार राहा. उद्या तुमच्या भेटीला येतो एकदम जबरदस्त भाग घेऊन. तो तुमच्या हृदयाला अगदी जवळ जाईल, हे मी वचन देते. पण त्याआधीच एक गोष्ट नक्की, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. मीराचं कन्फेशन, आरवचं इमोशनल रिॲक्शन हे सगळं तुमचं मन जिंकलं का? तर लगेच भरभरून कमेंट्स करा. माझ्याशी तुमच्या भावना शेअर करा. तुमचे एक एक शब्द मला पुढे लिहायला प्रेरणा देतात. बाय बाय, टेक केअर आणि भेटू उद्या एक नवीन प्रेमकथेच्या वळणावरती. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.